नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बदल होताना आपल्याला दिसतोय. त्याचं चर्चा अशी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील असं संजय राऊत बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे आणि राज्याला नवीन नेतृत्व मिळेल. मग खरंच आहे का हे? राज्याला नवीन नेतृत्व कोणाचं मिळेल? देवाभाऊचं गच्चंती अटळ आहे का? बघा, अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय. त्यात काल देवेंद्र फडणवीसांचे चुलते असे म्हणले की माझा पुतण्या एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल, म्हणजे त्यांचा डोळा हा देशाच्या पंतप्रधान पदावरती आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. आणि यामुळंच देवाभाऊचं खच्चीकरण करायचं असं दस्तूर खुद्द अमित शहा यांना वाटतंय का? की बाबा आता ही लय मोठा व्हायला लागलाय, पंतप्रधान पदाचे स्वप्न बघायला लागलाय, म्हणून त्याचं खच्चीकरण म्हणून कुठलं तरी एखादं सूक्ष्म लघु असं एखादं पद देऊन एका बाजूला टाकलं जाईल का? या सगळ्या गोष्टींची आज चर्चा घेऊन आलोय. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच बाबा राज्याचं राजकारण एवढं दूषित आणि गढूळ झालंय की कुणी कुणाचा काटा काढतंय, कसं काढतंय ते आपल्याला दिसेल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेला माणूस देशाच्या राजकारणामध्ये जातो. एखाद्याचा जर राजकारणातून एखाद्याला जर त्याचं वाढलेलं प्रस्थ कमी करायचं असेल तर त्याला केंद्रीय राजकारणामध्ये नेलं जातं. जसं की रावसाहेब दानवे राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते, मुख्यमंत्री झाले असते, मात्र त्यांना केंद्रात नेलं, राज्यमंत्री केलं आणि कुठं रावसाहेब दानवे गेले हे सुद्धा कळलं नाही. अशी अनेक मंडळी आहेत. गोपीनाथराव मुंडे मुख्यमंत्री झाले असते, केंद्राला नेलं, त्याला केंद्रात ग्रामसडक मंत्री बनवून टाकलं. अशा अनेक लोकांचं खच्चीकरण कसं सोयीस्करपणे केलं गेलेलं आहे त्याचं सध्याचं उत्तम उदाहरण आहे. आता राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हातात सगळी सत्ता आहे, भाजप म्हणजे महाराष्ट्राची. आणि देवाभाऊनं बऱ्याच जणांचा पत्ता कट केलेला आहे. जसं की पंकजा मुंडे यांना दोनदा तीनदा पराभव पत्करावा लागला. विनोद तावडे त्यांना तर तिकीट सुद्धा मिळू दिलं नाही. पुन्हा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं सुद्धा जिल्ह्यात खच्चीकरण केलं. गिरीश महाजन यांचं खच्चीकरण केलं. म्हणजे जो मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे, मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा व्यक्तीचं जाणीवपूर्वक खच्चीकरण केलं गेलं. चंद्रशेखर बावनकुळे यांना गेल्या वेळेस तिकीट सुद्धा मिळू दिलं नाही. नाताभाऊ एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार, त्यांना बाजूला केलं गेलं, भ्रष्टाचारात अडकवलं गेलं घोटाळ्यामध्ये आणि त्यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी घ्यायला लावला. आणि त्यानंतर मात्र नाताभाऊ कमबॅक करत 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 आता रिटायर झाले, निवृत्तीच्या मार्गावरती निवृत्त झाले. आता ते म्हणते मला काही निवडणूकच लढवायची नाही. त्यांना विधान परिषदेवरती शरद पवारांच्या पक्षाने घेतलेलं आहे. आता त्यांना किती जरी भाजपनं बोलवलं तरी ते म्हणतात की मला भाजपमध्ये जायचंच नाही, आता काय मला इंटरेस्ट राहिलेला नाही. मात्र त्यांचं खच्चीकरण जे आहे ते सोयीस्करपणे केलं गेलं खच्चीकरण. असंच देवाभाऊनं अनेकांचं खच्चीकरण केलं महाराष्ट्रात. का तर ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये माणसं नको आहेत म्हणून. आता अशीच काहीशी परिस्थिती केंद्रात सुद्धा असते. केंद्रात तिकडं पंतप्रधान पदावरती डोळा कोणी ठेवू नये म्हणून त्याचं खच्चीकरण केलं जातं. जसं की 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, अमित शहा आले, केंद्रीय गृहमंत्री झाले पुढे जाऊन. त्यावेळेस जे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये माणसं होती, जसं की सुषमा स्वराज, अरुण जेटली, ही जी मोठी मंडळी सगळी, ह्यांचं खच्चीकरण सोयीस्करपणे करण्यात आलं. त्याचबरोबर दस्तूर खुद्द लालकृष्ण अडवाणी जे अटल बिहारी वाजपेयींच्या नंतर देशाचं पंतप्रधान होऊ शकतात असं एकमेव व्यक्ती ज्यांना भारतीय जनता पक्ष देशाच्या कानोकोपऱ्यात रुजवला, देशभर रथयात्रा काढली, ते लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा वरट्या
केलं गेलं आणि त्यांचं सुद्धा खच्चीकरण केलं. अक्षरशः त्यांना लोकसभेला तिकीट सुद्धा दिलं गेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं खच्चीकरण केलं गेलं. देशामध्ये जो जो कोणी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहे त्याचं सोयीस्करपणे खच्चीकरण केलं गेलं. असंच काहीच देवाभाऊनं सुद्धा राज्यामध्ये केलं. जे जे लोक मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते त्यांचा सगळ्यांचा सोपरा साफ करून टाकला. मात्र आता पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस असल्याची कोण हे नरेंद्र मोदी अमित शहा यांना लागलेले आहे. कालच देवाभाऊच्या चुलत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की माझा पुतण्या आज नाही उद्या तो देशाचा पंतप्रधान होणार आहे. म्हणजे अशी कोण कालचीच बातमी आहे की माझा पुतण्या आज नाही उद्या देशाचा पंतप्रधान होणार आहे. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेलेली आहे. आता हे आहे कमी की काय म्हणून अमित शहा यांनी सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये बघा महाराष्ट्रातले 6 खासदार फोडले गेले. ते एकनाथ शिंदेंनी फोडले आणि देवेंद्रला न कळता 6 खासदार फोडले आणि अमित शहा यांच्याकडे आपलं वजन वाढवलं एकनाथ शिंदेंनी. आता त्या 6 खासदार काही निवडून येणार नाहीत. त्यांना अडचण झालेली आहे 6 खासदारांना. मात्र जे शिवसेना आहे उद्धव ठाकरे गटाची त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपलं असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की देवाभाऊला कुठंतरी नेलं जाईल, सूक्ष्म लघु असं काहीतरी केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल असं संजय राऊतानं 2-4 वेळा दावा केलेला आहे. तत्पूर्वी देवाभाऊचा जो राजकीय प्रवास आहे ते सुद्धा आपण बघू. बूथ प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री कसा प्रवास आहे. देवेंद्र फडणवीसांनी 1989 मध्ये भाजपचं सक्रिय प्रभाग संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली. 90 मध्ये ते नागपूर पश्चिमचे पदाधिकारी झाले. 92 मध्ये भाजपा युवा मोर्चा नागपूर शहराचे वयाच्या 22व्या वर्षी अध्यक्ष झाले. त्याचबरोबर नगरसेवक 22व्या वर्षी झाले आणि महापौर सुद्धा 27व्या वर्षी नगरपालिकेचं महापौर झाले. 2 वेळा नगरसेवक झाले. 94 मध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. पुन्हा बघा 27व्या वर्षी अवघ्या महापौर बनले आणि सर्वात तरुण महापौर म्हणून देशात त्यांचं नाव झालं. पुन्हा भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. विधानसभेतील सुद्धा त्यांचा प्रवास. 99 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 9087 मतांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांचा पराभव झाला होता. पुन्हा नागपूर पश्चिम मधून पुन्हा आमदार झाले. 9 मध्ये आमदार झाले. 24 मध्ये म्हणजे सलग 5 वेळा आमदार झाले आता ते. आणि 2010 मध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलं. भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अध्यक्ष म्हणून 2013ला काम केलं. 2014ला विधानसभा लढवली आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. 31 ऑक्टोबर 2014 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुन्हा 19 मध्ये झाले आणि आता पुन्हा 24 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांच्या नंतर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज पाहिलं काही दिवस. उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा 30 जून 2022 साली त्यांनी काम पाहिलं उपमुख्यमंत्री म्हणून. तसंच मुख्यमंत्री म्हणून 3रा कार्यभार सुद्धा त्यांनी 24 मध्ये स्वीकारला. म्हणजे मुख्यमंत्री 3 वेळा झाले. 1 वेळा उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय भूमिका सुद्धा केरळ आणि बिहार निवडणुकीमध्ये भाजपनं प्रभारी म्हणून जबाबदारी टाकली होती. समित्या NITI आयोगाच्या कृषी परिवर्तन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दावोस, बिकॉंग, कॉन्पो, नोगरा या भारताच्या परिषदेचं नेतृत्व सुद्धा तिथं केलेलं आहे त्यांनी. मात्र आता त्यांच्या जागी कोण येणार आहे ही चर्चा मात्र महाराष्ट्रात मोठी आहे. ही सुद्धा चर्चा आता त्यांच्या जागी कोण म्हणतं तावडे, कोण म्हणतं पंकजा मुंडे, कोण म्हणतं अजून वेगवेगळी नाव आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव मात्र आघाडीवरती आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख आहे ओबीसी आणि ओबीसी नेता म्हणून त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. आता त्यांचं राजकारण म्हणजे बघा कामठी नागपूर यातल्या शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म 1990च्या दशकामध्ये छत्रपती सेना सुरू करून सामाजिक काम सुरू केलं.
95 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. 95 मध्ये भाजप युवा मोर्चा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष झाले. 97 ते 2002 मध्ये जिल्हा परिषद सदस्य, 2002 मध्ये जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं. 2001 मध्ये भाजप नागपूर जिल्हा महामंत्री म्हणून काम केलं. 14 मध्ये ते भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष झाले आणि 2004, 2009, 2014 पर्यंत कामठी विधानसभा मतदारसंघातून ते 3 वेळा आमदार सुद्धा झाले. 12 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये प्रदेश सचिव होते. 6 डिसेंबर 2014 ते 19 मध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, नवीन ऊर्जा मंत्री, उत्पादन शुल्क अशी त्यांनी पद भूषवले. तसंच 26 डिसेंबर 2014 मध्ये नागपूरचं पालकमंत्री सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं त्यांना तिकीट नाकारलं गेलं. पत्नी ज्योती बावनकुळे यांनाही तिकीट दिलं गेलं नाही आणि त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. ते आता सध्या महसूल मंत्री म्हणून राज्यामध्ये आहेत. आता त्यांचा जमिनीवरचा नेता असा प्रवास आहे. ओबीसी चेहरा म्हणून सुद्धा आहे आणि गडकरींच्या अतिशय जवळचे आहेत आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी 2024 पर्यंत कामकाज पाहिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये 200च्या वर जागा ह्या निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्याकडं भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. त्यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असं त्यांच्याकडं बघितलं जातं. मात्र आता बघा, त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल का हे सुद्धा शक्यता आहे की बघा, आता संजय राऊत यांनी एवढ्या महिन्याभरात 3-4 वेळा विधान केलेले. देवेंद्र फडणवीस हे देशाच्या विकासासाठी दिल्लीत आणि केंद्रात जाऊ शकतात. त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते होतील, चंद्रशेखर बावनकुळे होतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता पार्श्वभूमी काय, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दावा केलेला आहे की फडणवीस हे दिल्लीमध्ये जातील. आता 16 जुलै 26 सुद्धा फडणवीस दिल्लीला जातील असं संजय राऊतांना म्हणलं. कधी म्हणलं, नागपुरात जे राम रक्षा आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा चर्चा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जोरदार अशी चर्चा आहे की देवाभाऊ हे दिल्लीच्या राजकारणात जातील. दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांना कुठलं तरी पद दिलं जाईल, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावरून त्यांना काढलं जाईल असंच एकंदरीत आता सध्याची चर्चा जोरदार आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.